सरकारी सेवेत जायचे, निवड यादीमध्ये नाव आलं पाहिजे. त्याच्यानंतर त्या निवड यादीचा फोन कोणतरी लावला पाहिजे. तो फोन आपल्या बापानं ऐकला पाहिजे. आपण लागलोय म्हणून घरात थेथे उड्या मारल्या पाहिजे. कोणीतरी गुलालाची बॅग आणली पाहिजे. आपल्या अंगावर तो गुलाल टाकला पाहिजे. सोबत आपला बाप उभा असला पाहिजे. बापाच्या चेहऱ्यावर गरिबीमुळं पोरीनं मिळवलेला आनंद आणि त्यातून डोळ्यातून आनंद अश्रू आले पाहिजे. आता हे करायचं एवढं सोपं नाही. हे करण्यासाठी अभ्यास करायचा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांचे मेसेज होते की सर फार्मसीसाठी बॅच टाका. ज्या पोराचं डी फॉर्म झालं आहे, ज्या पोरीचं बी फॉर्म झालं आहे किंवा पोरापोरीचं डी फॉर्म बी फॉर्म झालं आहे त्यांच्यासाठी महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल किंवा रेल्वे विभाग असेल, इथल्या दवाखान्यामध्ये काम करण्यासाठी आपली ही बॅच आहे. ह्या बॅचमध्ये 8 जण शिकवणार आहेत. इथं गणिताचा विषय मी शिकवणार आहे. जी केसाठी पण बहुतांश शिक्षक आहेत आणि तुमचा एक ना एक मार्क आम्ही कव्हर करून देणार आहोत. आता याच्यामध्ये काय बाबा की तुमचा फार्मसीचा आणि नॉन फार्मसीचा म्हणजे आमचा आणि तुमचा अभ्यासक्रम. मग आमचा अभ्यासक्रम म्हणल्यावर कोणता, तर आमचा अभ्यासक्रम आहे मराठी आहे, गणित आहे, जी के आहे, बुद्धिमत्ता आहे आणि इंग्रजी आहे. हे सर्व विषय आमचे शिकवण्यासाठी 6 शिक्षक आहेत. आणि तुमच्या फार्मसीचा जो सिलेबस आहे तो देखील आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. आणि म्हणून तुमचा एकही मार्क या ठिकाणी कटणार नाही. का माहिती आहे का, मी सध्या जर पाहिला पण लहान लेकरं स्कॉलरशिप नवोदयपासून 38 वर्षापर्यंत, कुठं माजी सैनिक असतील तर त्यांना 45 वर्षापर्यंत ज्या भरत्या देता येतात त्या प्रत्येक भरतीची बॅच आपल्या ॲपमध्ये असते. कारण घराघरात इथून पुढं आपलं पोरगं नोकरी लागलं पाहिजे. त्याच्यानंतर पैसा हा त्याच्या शिक्षणामध्ये अडचण म्हणून ठरला न पाहिजे. त्यासाठी ही बॅच आहे. तो प्रत्येक अभ्यासक्रम आम्ही कव्हर करणार आहोत. प्रत्येक गोष्ट पोरं अतिशय छान पद्धतीने शिकवणार आहोत. तुला बोर झाला तर कधी कधी आमचा मास्तर तुला नाचून पण दाखव, पण विनंती एकच आहे, तू अभ्यासावर लक्ष पाहिजे. कारण आपलं लक्ष आपल्या लक्षावर असल्याशिवाय लोक आपल्याला लक्षात ठेवत नाहीत. म्हणून फार्मसिस्ट बॅच कळलं का, DMR DHS तुमचा परिपूर्ण अभ्यासक्रम, नॉन फार्मसीचा अभ्यासक्रम, 6 तासाची जे काही शेड्यूल, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच. यासाठी सर्वांनी करायचं आहे काय, तर यासाठी सर्वांनी पूर्व एकच काम करायचं आहे. VK क्लास ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरून. त्या ठिकाणी चांगला अभिप्राय नोंदवायचा, चांगली कमेंट करायची, 5 स्टार रेटिंग द्यायची आणि यूट्यूबचा हा व्हिडिओ इतर विद्यार्थ्यांना देखील कळवायचा. कारण तुमच्या संबंधित असणारी ही जी काय बॅच आहे, पुढं ANM असेल, GNM असेल आणि BSc ॲग्री असेल, याच्या देखील बॅचचा एक वेगळा व्हिडिओ येईल. तो व्हिडिओ पहा आणि संबंधित बॅचमध्ये जॉईन व्हा. कारण आपल्यासाठी गाणं वाजलं पाहिजे, आपल्या अंगावर गुलाल पडला पाहिजे. आपल्या अंगावर पडलेला गुलाल पाहून आपल्या बापाच्या डोळ्यात आनंद अश्रू आले पाहिजेत. कळलं का, हे वातावरण आपल्याला निर्माण करायचं आहे. त्यासाठी आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. त्यासाठी काय म्हणलो मी, आपला एकच पक्ष, अभ्यासावर लक्ष. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.